फ्रेंड आता आम्ही निघालो आहे लंचसाठी आणि पुण्यामध्ये खूप आमरस थाळी आहे राईट. सो माझ्या आईवांना ट्राय करायची होती बिकॉज असं अशी थाळी आय थिंक सो नागपूरला नाही मिळत. सो चला मग बघूया आता. हां आय नो आंबे अजून काही आले नाही मार्केटमध्ये तर काही दिसत नाही. सो लेट्स गो अँड ईट आमरस थाळी. वरना आम्ही वी आर नॉट अ थाळी फॅन पण आईबाबांना ट्राय करायची. सो वी आर गोईंग टू ईट आमरस थाळी. अनलिमिटेड आमरस थाळीमध्ये इतके पदार्थ होते ना की त्याचे नाव पण काय सांगू. एवढं होतं खायला की काय सांगू. अमेझिंग, खूप मजा आली. सगळं फूड खूप छान होतं. दहीवडे, मंचुरियन, आमरस स्पेशली. आमरस तर खूप खाल्लं सगळ्यांनी आणि खूप एन्जॉय केलं. आणि अँड त्यांनी शोप वगैरे न देता मस्त पान दिलं होतं, त्यांनी तर अजून मजा आली. सो येस, वी टोटली एन्जॉयड दिस लंच. मग त्यांनी बाहेर असं फोटो बूथ केलं होते फोटो काढायला. राजस्थानी पगडी होते मग ते घालून मस्त फोटो काढले. सो कसं होता आमरस थाळी? एव्हरीबडी एन्जॉय अँड यू? गुड गुड ओनली गुड यम्मी यम्मी. संध्याकाळी आम्ही आलो तर पवना लेकला. ही जागा खूपच सुंदर आहे आणि मी लास्ट इयर माझा बर्थडे इकडे सेलिब्रेट केला होता आणि माझ्या पॅरेंट्सला पण ही जागा खूप आवडली. आणि जसं आम्ही पोचलो ना इट वॉज सनसेट टाईम. सो मस्त सनसेट एन्जॉय केला आणि वेदर एवढं मस्त झालं होतं ना, थंड थंड, खूप मस्त वाटत होतं. तुम्ही पण बघा सनसेट व्ह्यू. सनसेट पाहिल्यानंतर थोडं खाली गेल्यावर कॅफे बांबिनी आहे. खूप मस्त कॅफे आहे आणि एकदम पवना लेकला लागून आहे आणि फूड पण खूप छान आहे. वेट टाईम खूप नव्हता. छान आम्ही असं इव्हनिंग डिनर एन्जॉय केला आईबाबांसोबत. आणि आम्हाला ना खूप क्राऊडेड प्लेसेस नाही आवडत, जमतच नाही. सो आम्ही जिथे गर्दी कमी असेल ना अशाच प्लेसेसवर जास्त जातो कारण की गर्दी आणि याची सवयच नाही. एकदम घाबरायला होतो. माझ्या मुलाला तर बिलकुल नाही आवडत आणि आम्हाला पण नाही आवडत. हो मस्त असं पवना लेकला डिनर एन्जॉय केला. कसा वाटला? पिझ्झा कसा वाटला? मस्त, व्हेरी नाईस. आणि लोकेशन कसं वाटलं? मेन तर एकदम छान, असं वाटत होतं हिल स्टेशनला आलोय. मस्त, खूप मजा आली. नाव वीकेंड इज ओव्हर अँड येस बॅक टू रुटीन फ्रॉम टुमॉरो. सो थँक्यू फॉर वॉचिंग आणि बाय बाय. आता रिली टायर्ड, गोईंग होम. बाय बाय, गुड नाईट.